नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण लाडकी बहीण योजनेचा ज्यांचा फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहे, सोबतच भरपूर महिलांचे OTP व्हेरिफिकेशन राहिलेले आहे, तर काही महिलांचे फॉर्म रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत. आता फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा अर्ज 100% पात्र ठरणार आहे. तर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या महिलांना तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आता इथं तुम्ही उजव्या साईडला बघू शकता, जी नवीन यादी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे 28 जून ते 15 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अगदी अचूकपणे आणि ज्यांचा फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली झालेला आहे त्याच महिलांची नावे आहेत या यादीमध्ये. तर तुमचं सुद्धा नाव आहे का ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्या आधी कोणाचा फॉर्म रिजेक्टेड आणि कशामुळे झाला ते सुद्धा बघून घेऊयात आणि OTP व्हेरिफिकेशन काय आहे हे सर्वांना कळलं पाहिजे. त्याच्यानंतरच पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. तर बघू शकता, लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. ज्या महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला सक्सेसफुल दाखवत आहेत त्यांचे सुद्धा फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत, परंतु ज्या महिलांनी OTP व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्याच महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. तर समजून घ्या, ज्या महिलांनी फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा तर त्यांच्यातील काही महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला पेंडिंग दाखवत आहेत, तर काही महिलांचे फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड सुद्धा झालेले आहेत. परंतु सक्सेसफुली जरी झाला तरी पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी KYC करायची आहे. तरी KYC कशी करायची आहे तर OTP व्हेरिफिकेशनद्वारे. सोबतच आपल्याला हे OTP व्हेरिफिकेशन नारी शक्ती दूत ॲपवरून करायचं आहे किंवा त्याच्याऐवजी वेबसाईट पोर्टलवरून जरी केलं तरी पण चालू शकेल. परंतु नारी शक्ती दूत ॲपमध्ये जिथं आपली प्रोफाईल असते, ज्या ठिकाणी आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा आपलं नाव, जन्मतारीख असे अपडेट केलेले असतात, अगदी त्याच ठिकाणी या OTP व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आलेला आहे. तिथं आपला नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यावरती जो OTP येईल तो OTP आपल्याला सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर आपली KYC केली जाणार आहे. त्याच्याच पुढे बघू शकता, ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा पेंडिंग दाखवत आहेत किंवा सक्सेसफुल झालेले आहेत, अशा सर्वांची यादी सध्याच्या स्थितीला तालुकास्तरीय समितीकडे गेलेली आहे. म्हणजे ज्या महिलांनी गाव पातळीवर असू द्या किंवा तुमच्या तालुका पातळीवर असू द्या, तर हे पूर्णपणे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, आता हा फॉर्म पूर्णपणे जी तालुकास्तरीय कमिटी असते त्यांच्याकडे गेलेला आहे. आता ते आपला पूर्णपणे फॉर्म चेक करणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कळणार आहे खरंच आपण लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलो आहोत की नाही. तर ते काय चेक करणार आहे ते सुद्धा बघू शकता, किंवा त्यांनी जरी नाही चेक केलं तरी आपल्या पद्धतीने काय करू शकतो. तर आपल्याकडे आता एक ऑप्शन आहे, ज्या महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला पेंडिंग आहेत किंवा रिजेक्ट झाले आहेत तर त्यांनी नारी शक्ती दूत ॲपमध्ये एडिट नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून परत एकदा तोच फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण नारी शक्ती दूत ॲप ओपन करू तर तिथं आपली पूर्णपणे जी माहिती भरलेली असते ते आपल्याला दाखवत असते. त्याच्याच खाली एडिट नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती दाबायचं आणि पूर्णपणे आपली जे नाव, जन्मतारीख, सोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड या सर्व गोष्टी एकदा चेक करायच्या. आपण आपलं जोडलेलं आहे किंवा चुकीच्या जागेवर जोडलेलं आहे किंवा काय आपण वेगळं अपलोड केलेलं आहे, या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत. त्याच्यानंतरच आपल्याला परत एकदा तोच फॉर्म सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो किंवा ताईंनो, बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की हा फॉर्म आपल्याला चुकीचा भरल्यानंतर परत एकदा फक्त एक चान्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. त्याच्यामुळे पहिल्यांदा फॉर्म भरताना चुकला तरी काय अडचण नाही, परंतु दुसऱ्यांदा फॉर्म भरताना चुकला तर तुम्हाला या अडचण पूर्णपणे भविष्यभर राहणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरताना असा भरा की परत भरायची गरजच पडली नाही पाहिजे. पुढे बघू शकता, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर या योजनेमध्ये फॉर्म चुकीचा भरला असेल, उदाहरणार्थ जिथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे
तिथं तुम्ही मतदान कार्ड अपलोड केलेलं असेल, अशी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म जर भरून दिलेला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असणार आहे. तर रिजेक्ट झालेल्याचं एकच कारण आहे की तुम्ही चुकीच्या जागेवरती चुकीची कागदपत्र अपलोड केलेली आहेत किंवा तुमचं नाव चुकीचं टाकलेलं आहे, जन्मतारीख चुकलेली आहे, आधार नंबर चुकलेला आहे, अशी कोणती तरी तुमची एखादी मिसिंग इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा काही महिलांचा फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहे. तर यांच्यासाठी एकच अपडेट आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, नारी शक्ती दूत ॲपवरती जायचं आहे आणि तिथं आपला जिथं फॉर्म आहे तिथं चेक करायचं आहे, आपली प्रोफाईल चेक करायची आहे आणि पहिल्यांदा महिलांचा जो पहिला फॉर्म चुकलेला असेल तर त्या महिलांना अजून एक चान्स आहे. त्याच्यामुळे त्यांनी एडिट नावाच्या बटनवरती दाबायचं आणि पूर्णपणे सगळ्या गोष्टी चेक करायच्या. एकदा 5 ते 10 मिनटं द्या किंवा 20 मिनटं द्या, कारण भविष्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत. त्याच्यामुळे सर्व गोष्टी एकदा नीट चेक करा आणि एकदम प्रोफाईल सगळ्या गोष्टी चेक करूनच तो फॉर्म सबमिट करा. त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमचा फॉर्म सक्सेसफुली होणार आहे आणि परत तुम्हाला OTP व्हेरिफिकेशनसुद्धा करायचे आहे. तर काही महिलांनी फॉर्म भरला आहे परंतु त्यांचा सक्सेसफुलसुद्धा झालेला आहे, परंतु त्यांनी OTP व्हेरिफिकेशन केलं नाही. जर तुम्ही OTP व्हेरिफिकेशन नाही केलं तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म सक्सेसफुली होऊन सुद्धा अपात्र ठरणार आहात. त्याच्यामुळे OTP व्हेरिफिकेशन करणं भरपूर गरजेचं आहे. जशी KYC असते अगदी त्याच पद्धतीने या लाडकी बहीण योजनेची KYC आहे. त्याच्यामुळे सर्वांनी गोष्ट लक्षात घ्या आणि फॉर्म अगदी अचूक पद्धतीने भरा. ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांना आता OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरलेला होता, अगदी अचूक पद्धतीने भरलेला होता, तरी पण त्यांचा फॉर्म रिजेक्टेड झालेला आहे, तर त्या महिलांसाठी आता OTP व्हेरिफिकेशन केलेलं आहे, जेणेकरून सर्व माहिती त्यांचीच आहे आणि अगदी अचूक आहे हे सरकारला कळेल. तर OTP व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर ज्यामध्ये आपण जसे रेशन दुकानांमध्ये पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असू द्या, तर आपण KYC केलेलीच असते. अगदी त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेची सुद्धा KYC करणं गरजेचं आहे. KYC करणं का गरजेचं आहे, तर आपला पूर्ण डाटा हा सरकारकडे असतो. जर सरकार पूर्णपणे आपल्या डाट्यावरती नियंत्रण ठेवतं आणि आपल्यामध्ये कोणकोणत्या योजनांचा किंवा कोणकोणत्या गोष्टींचा लाभ घेतो, जसे की संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही या योजनेसाठी केव्हाचा अपात्र ठरलेला आहात, कारण 1,10,000पेक्षा जास्त फॉर्म हे अपात्र ठरलेले आहेत आणि ते सर्वच्या सर्व संजय गांधी निराधार योजना आणि भरपूर काही वेगवेगळ्या योजनांचे होते. सोबतच बघू शकता ही KYC कशी करायची आहे. तर एडिट नावाचं ऑप्शन आहे नारी शक्ती दूत ॲपमध्ये, तर तिथं जाऊन आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता हा मोबाईल नंबर कोणता टाकायचा, जो आपल्या आधार कार्ड लिंक आहे तोच नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यावरती एक OTP येणार आहे किंवा त्याच्याऐवजी आधार कार्ड लिंक नसेल तरी दुसरा नंबर असेल तरी पण चालू शकेल, परंतु असेल तर आधार कार्ड लिंक असलेलाच नंबर टाका, जेणेकरून भविष्यात सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही. सोबतच आपल्याला त्याच नंबरवरती OTP येणार आहे आणि तो OTP तिथं टाकायचा आहे. तुमची KYC होईल आणि तुमच्या अकाउंटवरती 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान एकूण 2 महिन्याचे जून, जुलै, ऑगस्ट, थोडक्यात आता जून सोडून द्या, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये अकाउंटवरती येतील. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना खास तरतूद देण्यात आलेले आहे, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. सोबतच भरपूर अटी व शर्ती आहेत, यासुद्धा कमी होणार आहेत. काही कालावधीनंतर फक्त आधार कार्डवरतीच आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे, परंतु अजूनही काय अपडेट नाही, त्याच्यामुळे आपण सर्व माहिती काही शेअर करू शकत नाही. तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या महिलांना याच्या योजनेमध्ये किंवा वेगवेगळ्या योजनांमध्ये खास तरतूद दिली जाते, कारण ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड असते तर ते आर्थिकदृष्ट्या थोडेसे सक्षम नसतात. त्यांच्यामुळे सरकार एक गोष्ट लक्षात घेतं, आर्थिकदृष्ट्या कसं यांना सक्षम बनवण्यात येईल त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. सोबतच शेतकरी बांधवांसाठी नवनवीन योजना आलेल्या आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. त्याच्यामुळे मराठी माहिती या YouTube चॅनलला शेअर करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा,
जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहतील. आणि आवडल्यास नक्की मला विचारत जा. काय प्रॉब्लेम असेल तरी विचारत जावा, किंवा अजूनही तुमचा फॉर्म पेंडिंग असेल, काही गोष्टी असतील, मला कमेंटद्वारे सांगा. मी तुमच्यापर्यंत नक्की इन्फॉर्मेशन पाठवेल.